राज्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकीचा धडाका सुरू होता। कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत चर्चा सुरू होत्या। आता अखेर महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असून भाजपकडून विधान परिषदेच्या 11 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। भाजपने कोणत्या 11 उमेदवारांची घोषणा केली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे। प्राजक्त तनपुरे, अविनाश ब्राह्मणकर, प्रवीण पोटे पाटील, धैर्यशील कदम, राजेंद्र राऊत, अमर राजूरकर, अरुण लखानी, बसवराज पाटील, डॉक्टर राजीव पोद्दार, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता। यानंतर अखेर महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे। विधान परिषदेच्या 17 जागांपैकी भाजप 11 जागा लढवणार, तर शिंदेची शिवसेना 4 जागा लढवणार आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 2 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे। प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। भाजपात प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात होतं। अखेर 31 मे रोजी भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। या यादीत प्राजक्त तनपुरे यांच्यासह 11 उमेदवारांची नावे आहेत। तसेच अरुण लखानी यांना देखील भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत। अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।